नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 8 फेब्रुवारी 2026 रविवारी आलेला आहे श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन. तर बघा मंडळी, ज्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन साजरा करतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला 8 फेब्रुवारीला श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करायचा आहे. आता तो प्रगट दिन कसा साजरा करायचा, या दिवशी गजानन महाराजांची पूजा कशी करायची, त्याचबरोबर या दिवशी त्यांना विशेष असा नैवेद्य दाखवला जातो. आता तो कुठला नैवेद्य आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, काळ बदलतो, माणूस बदलतो, पण त्याच्या श्रद्धा मात्र बदलत नाहीत. जीवनातल्या एखाद्या कठीण प्रसंगी, संकटात, जन्ममृत्यूच्या दारामध्ये जेव्हा एखादा साधू संत, त्यांची सत्पुरुषाची आपल्याला जेव्हा भेट होते, त्यांचा बोध होतो, त्यांची शिकवण, त्यांची कृपा आपल्या मागे उभी राहून आपला सांभाळ करते, तेव्हा त्या सत्पुरुषाची, त्या संतवाणीची निष्ठा, भक्ती, श्रद्धा ही जास्त दृढ होत चलत असते. तसेच एक शेगावचे श्री गजानन महाराज ही यांची एक अशीच विभूती, आज त्यांचे अनेक भक्त सर्वत्र पसरलेले आहेत. तर त्यांचीच आज आपल्याला प्रगट दिन साजरा करायचा आहे. तो कसा करायचा बघा मंडळी, जर आपल्याकडे गजानन महाराजांचा फोटो असेल तर आपल्याला फोटोची पूजा करायची आहे. एक पाट अंथरावायचा, पाट ठेवायचा, त्याच्यावर कपडा अंथरावायचा, शक्य झाल्यास पिवळा कपडा अंथरावा, त्याच्यावर गजानन महाराजांचा फोटो ठेवायचा, त्यांची पंचोपचारे आपल्याला पुसून घेऊन पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीचा तुम्ही अगोदर पाण्याने, पंचामृताने, पाण्याने असा अभिषेक करा आणि ती त्या कपड्यावर आपल्याला मूर्ती ठेवायची आहे. नंतर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. आता बघा, अशा प्रकारे पूजा करायची, त्यांना फळं अर्पण करायची, त्यांना फुलं अर्पण करायची. शक्य झाल्यास आपल्याला या दिवशी त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपण पूजा करायची, आरती करून घ्यायची आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये बघा, या दिवशी त्यांना विशेष असा नैवेद्य दाखवला जातो. तर बघा मंडळी, आपण या दिवशी म्हणजे गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे. बघा, श्री गजानन महाराज हे अतिशय साधे सत्पुरुष होते, ते संत होते. तर या दिवशी त्यांना आवडणारा नैवेद्य म्हणजे काय, तर बघा, त्यांना अतिशय साधे होते, त्यांची आवडही अतिशय साधी होती. तर या दिवशी आपल्याला त्यांना पिठलं, भाकरी आणि ठेचा आणि थोडंसं लोण्याचा गोळा आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचा आहे. परत एकदा सांगते बघा, भाकरी, पिठलं, ठेचा आणि लोणी हा नैवेद्य आपल्याला या दिवशी श्री गजानन महाराजांना आवर्जून दाखवायचा आहे. आणि बघा, आता हा त्यांचा जेवेळेस आपली सर्व पूजा वगैरे होऊन जाईल, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्यानंतर आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. बघा मंडळी, त्या तिथीला, त्या वारी आपण जर त्या देवाची सेवा केली तर ती सेवा फलित जात असते. आणि कारण बघा, त्या तिथीला ते जे देव असतात, ज्यांची आपण सेवा करत आहोत, ती देव सूक्ष्म रूपामध्ये पृथ्वी तलावर येतात आणि जे कोणी त्यांची उपासना करत आहेत त्यांना ते कृपा आशीर्वाद देतात, त्यांच्या मनोवांछित इच्छा ते पूर्ण करत असतात. म्हणून या दिवशी आपण पूजा तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपल्याला सेवा देखील करायची आहे. आता सेवा काय करायची, तर बघा मंडळी, श्री गजानन महाराजांचा भक्त विजय ग्रंथ आहे. हा भक्त विजय ग्रंथ आहे. तर या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. बघा, अतिशय छोटासा ग्रंथ आहे, पण आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही एका दिवसामध्ये एक मांडी तुम्ही याचं पारायण करू शकता. बघा, ज्याप्रमाणे स्वामी चरित्र सारामृताला आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो, त्याचप्रमाणे अगदी छोटे छोटे असे अध्याय आहेत, तुम्हाला 1.5-2 तासामध्ये तर तुमचं पारायण अगदी पटकन होऊन जाईल. पण जर तुम्हाला वेळ नाही एवढा वेळ शक्य होत, तर तुम्ही 3 दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता. आता बघा मंडळी, 8 तारखेला आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन. जर तुम्हाला 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही 6 तारखेला शुक्रवारी, 6 फेब्रुवारीला, 7 फेब्रुवारीला आणि 8 फेब्रुवारीला तुम्ही हे 3 दिवस हे पारायण करू शकता. दररोज तुम्हाला 7 अध्याय वाचायचे आहेत. आणि बघा, 8 तारखेला शेवटच्या दिवशी आपल्याला या पारायणाचं उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन म्हणजे असं विशेष असं काही नसतं, फक्त आपण त्या दिवशी जो फोटो वगैरे मांडलेला आहे त्या फोटो समोर आपल्याला फळं अर्पण करायची, त्यांची पंचोपचारे पूजा करायची, आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य तर आपल्या सर्वांना माहीत झाला आहे, भाकरी, पिठलं, ठेचा आणि लोणी याचा नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, आपण वर्षभर आपण यांची सेवा करणं आपल्याला शक्य नाही होत. तर बघा, नेहमी आपल्याला नाही शक्य झालं तर कमीत कमी त्या वारी त्या तिथीला तर आपल्याला करायलाच पाहिजे. त्यामुळे जर आपल्याला वर्षभर करणं शक्य नाही तर या दिवशी
दिवशी म्हणजे गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला श्री गजानन भक्त विजय ग्रंथाचं पारायण आपल्याला अवश्य करायचं आहे. बघा, यामुळे तुमच्या सर्व संकट श्री गजानन महाराज तुमची संकट दूर करतील आणि तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा ते पूर्ण करतील. या ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांनी कशा प्रकारे लोकांचं रक्षण केलेलं आहे, कशा प्रकारे लोकांच्या मनोवांछित इच्छा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत, हे सर्व या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तर अतिशय प्रभावशाली असा हा ग्रंथ आहे. तुम्ही सर्वांनी याचं पारायण करावं. मी सुद्धा करणार आहे. मी दरवर्षी, बघा, वर्षभर माझ्या हे नाही शक्य होत, पण वर्षातून एकदा तरी श्री गजानन प्रगट दिनाच्या दिवशी मी हा भक्त विजय ग्रंथाचं पारायण मी अवश्य करत असते. तर तुम्हीही करा आणि तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण करून घ्या. तर ही छोटीशी माहिती होती श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी दिन कसा साजरा करायचा, पूजा कशी करायची, नैवेद्य काय आहे, ही संपूर्ण माहिती मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंतही, कारण त्यांनाही याची माहिती होऊ देत, त्यांनाही याचा फायदा होऊ देत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.